जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, उत्तर प्रदेशमधील फुरसतगंज रेल्वे स्टेशन हे कोणत्या नवीन नावाने ओळखले जाणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच फुरसतगंज रेल्वे स्टेशन हे तपेश्वर नाथ धाम या नावाने ओळखले जाणार आहे. उत्तर प्रदेशमधील एकूण 8 रेल्वे स्थानकांचं नाव बदलण्यात आलेलं आहे. यात कासिमपूर हाल्ट हे रेल्वे स्टेशन, जे-सिटी, जैसनगरी गुरु गोरखनाथ धाम, बानी स्वामी परमहंस, मिसरोली माँ कालीकन धाम, निहालगढ़ महाराजा बिजली पासी, अकबरगंज माँ अहोरवा भवानी धाम तर वारिसगंज हे अमर शहीद भाले सुलतान या नावाने ओळखलं जाणार आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या वर्ल्ड मायग्रेशन रिपोर्ट 2024 नुसार कोणता देश हा 2022 मध्ये सर्वाधिक रेमिटन्स मिळवणारा देश ठरला आहे? मित्रांनो, आता हा जो वर्ल्ड मायग्रेशन रिपोर्ट 2024 आहे, यानुसार आपला भारत हा 2022 मध्ये सर्वाधिक रेमिटन्स मिळवणारा देश ठरलेला आहे. बरं, हे रेमिटन्स म्हणजे काय? तर भारतीय लोक इतर देशामध्ये जाऊन जो पैसा कमावून आपल्या भारतामध्ये पाठवतात त्याला रेमिटन्स असं म्हणतात. व या अहवालातील माहितीनुसार 2022 मध्ये भारताला 111.22 अब्ज डॉलर इतका रेमिटन्स मिळालेला आहे. आणि मित्रांनो, 100 अब्ज डॉलरहून अधिक रेमिटन्स प्राप्त करणारा भारत हा जगातील पहिलाच देश ठरलेला आहे. बरं, याआधी 2020 मध्ये भारताला एकूण किती रेमिटन्स प्राप्त झाला होता? तर 83 अब्ज डॉलर्स इतका भारताला रेमिटन्स प्राप्त झाला होता. बरं, रेमिटन्स मिळवण्याच्या बाबतीत दुसरा क्रमांक कोणत्या देशानं पटकावला आहे? तर यामध्ये दुसरा क्रमांक मेक्सिको या देशानं पटकावला आहे. मेक्सिकोने चीनला मागे टाकत हा दुसरा क्रमांक पटकावलेला आहे. मेक्सिको या देशाला 61.10 अब्ज डॉलर्स इतका रेमिटन्स प्राप्त झाला आहे. मेक्सिको नंतर तिसऱ्या क्रमांकावर चीन आहे, चौथ्यावर फिलिपिन्स, पाचव्यावर फ्रान्स, 6व्या क्रमांकावर पाकिस्तान, 7व्यावर इजिप्त, 8व्या क्रमांकावर बांगलादेश, 9व्या क्रमांकावर नायजेरिया तर 10व्या क्रमांकावर जर्मनी हा देश आहे. या रिपोर्टविषयी सांगायचं झालं तर यावेळेसचा हा रिपोर्ट 8 मे रोजी बांगलादेशातील ढाका येथे प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. हा जो आंतरराष्ट्रीय स्थलांतर अहवाल आहे हा दर 2 वर्षांनी प्रकाशित केला जातो व हा अहवाल पहिल्यांदा 2000 साली प्रकाशित करण्यात आला होता. इतर माहितीमध्ये हे सुद्धा नोट करून घ्या. अंदाजे 18 दशलक्ष लोकांसह भारत हा जगातील आंतरराष्ट्रीय स्थलांतराचा सर्वात मोठा स्रोत आहे. भारतीयांचे सर्वाधिक स्थलांतर हे UAE या देशामध्ये होते. बरं, हा अहवाल प्रकाशित करणाऱ्या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशनचं मुख्यालय कुठे स्थित आहे? तर स्वित्झर्लंडमधील जिनेवा येथे याचं मुख्यालय स्थित आहे व या ऑर्गनायझेशनची निर्मिती 6 डिसेंबर 1951 मध्ये करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक दुसरा. ICC महिला T20 वर्ल्ड कप 2024चं आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? मित्रांनो, आता 2024 मध्ये महिलांच्या T20 वर्ल्ड कपचं सुद्धा आयोजन करण्यात येणार आहे व हा T20 वर्ल्ड कप बांगलादेश या देशामध्ये पार पडेल. हा जो महिलांचा वर्ल्ड कप आहे हा 3 ऑक्टोबर रोजी सुरू होणार असून 20 ऑक्टोबर पर्यंत हा वर्ल्ड कप चालणार आहे. बरं, महिलांसाठीचा पहिला T20 वर्ल्ड कप कधी आयोजित करण्यात आला होता? तर 2009 मध्ये पहिला महिलांचा T20 वर्ल्ड कप हा इंग्लंडमध्ये आयोजित करण्यात आला होता व याचं विजेतेपद इंग्लंडनंच पटकावलेलं आहे. त्यानंतर 2010 मध्ये याचं आयोजन वेस्ट इंडिजमध्ये करण्यात आलं होतं. विजेता ऑस्ट्रेलिया होता. 2012 मध्ये श्रीलंकेत आयोजित या वर्ल्ड कपचं विजेतेपद ऑस्ट्रेलियानं पटकावलेलं आहे. 2014 मध्ये याचं आयोजन बांगलादेशमध्ये करण्यात आलं होतं. विजेता ऑस्ट्रेलिया होता. 2016 मध्ये भारतात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. वेस्ट इंडिज हा विजेता होता. 2018 मध्ये ऑस्ट्रेलियाने ही स्पर्धा जिंकली असून याचं आयोजन वेस्ट इंडिजमध्ये करण्यात आलं होतं. 2020 मध्ये ऑस्ट्रेलियानेच ही स्पर्धा होस्ट केली होती व विजेता सुद्धा ऑस्ट्रेलियाच होता. आणि मागच्या वर्षी म्हणजे 2023 मध्ये याचं आयोजन साऊथ आफ्रिकेमध्ये करण्यात आलं होतं व विजेता संघ हा ऑस्ट्रेलिया होता. मित्रांनो, हा जो महिलांचा T20 वर्ल्ड कप आहे यातील सर्वात यशस्वी संघ हा ऑस्ट्रेलिया आहे. ऑस्ट्रेलियाने हा वर्ल्ड कप 6 वेळा जिंकलेला आहे. क्रिकेटशी संबंधित अजून एक न्यूज पहा. T20 मध्ये 350 विकेट घेणारा पहिला भारतीय गोलंदाज कोण ठरला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच युजवेंद्र चहल हा T20 मध्ये 350 विकेट घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरलेला आहे. युजवेंद्र चहल यांच्याविषयी आताच आपण पाहिलं होतं. यांना गुरुग्राम प्रशासनाने आपला ब्रँड अँबॅसेडर सुद्धा बनवलेला आहे. आता हा प्रश्न पहा. भारत आणि फ्रान्स या 2 देशात आयोजित करण्यात येणाऱ्या शक्ती या युद्धाभ्यासाचं आयोजन कोठे करण्यात येणार आहे?
तर यंदाचा हा शक्ती युद्धाभ्यास मेघालय या राज्यामध्ये आयोजित करण्यात येणार असून मेघालयमध्ये कुठे, तर मेघालयमधील उमरोई येथे हा युद्धाभ्यास 13 ते 26 मे दरम्यान चालणार आहे. बरं, ही या युद्धाभ्यासाची कितवी आवृत्ती असेल, तर ही या युद्धाभ्यासाची 7वी आवृत्ती असेल. व या युद्धाभ्यासाच्या उद्घाटन समारंभाला भारतातील फ्रेंच राजदूत थियरी मतौ हे देखील उपस्थित राहणार आहेत. हा युद्धाभ्यास प्रथम कधी आयोजित करण्यात आला होता, तर हा युद्धाभ्यास 2011 मध्ये प्रथम आयोजित करण्यात आला होता व हा एक द्विवार्षिक युद्धाभ्यास आहे. म्हणजेच दर 2 वर्षांनी या युद्धाभ्यासाचं आयोजन करण्यात येते व याआधीचा युद्धाभ्यास नोव्हेंबर 2021 मध्ये फ्रान्समध्ये आयोजित करण्यात आला होता. आतापर्यंत जे युद्धाभ्यास पार पडलेले आहेत ते सुद्धा आपण एकदा रिवाईज करून घेऊया. तर पहा, दशलिक युद्धाभ्यासाची 5वी आवृत्ती उझबेकिस्तानमधील तेरमेज येथे करण्यात आली होती व हा युद्धाभ्यास भारत आणि उझबेकिस्तान या 2 देशांदरम्यान आयोजित केला जातो. IMT ट्रायलेट हा युद्धाभ्यास भारत, मोझांबिक आणि टांझानिया हे 3 देश मिळून करतात. टायगर ट्रायम्फ हा युद्धाभ्यास भारत आणि अमेरिका हे 2 देश आयोजित करतात. लिमितीय युद्धाभ्यास भारत आणि सेशेल्स मार्च महिन्यात याची 10वी आवृत्ती आयोजित करण्यात आली होती. समुद्र लक्ष्मण भारत मलेशिया याचं आयोजन विशाखापट्टणम जवळ करण्यात आलं होतं. दोस्ती हा युद्धाभ्यास भारत, श्रीलंका, मालदीव या 3 देशाद्वारे आयोजित करण्यात येतो. धर्म गार्डियन भारत जपान याचं आयोजन राजस्थानमध्ये करण्यात आलं होतं. डेझर्ट नाईट भारत फ्रान्स UAE, सायक्लोन युद्धाभ्यास भारत व इजिप्त, सहयोग कायजिन भारत जपान, डेझर्ट सायक्लॉन भारत UAE, विनबेक्स भारत व्हिएतनाम, तर ऑस्ट्रा हिंद युद्धाभ्यास हा भारत आणि ऑस्ट्रेलिया या 2 देशांदरम्यान आयोजित केला जातो. प्रश्न क्रमांक 5वा, ग्लोबल प्राईड ऑफ सिंधी पुरस्कार 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर हा जो ग्लोबल प्राईड ऑफ सिंधी पुरस्कार आहे, या पुरस्काराने पवन सिंधी यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, सेतूद्वारे बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा या क्षेत्रासाठी लॉन्च करण्यात आलेल्या भारतातील पहिल्या डोमेन लार्ज लँग्वेज मॉडेलचं नाव काय आहे? तर मित्रांनो, सेतूद्वारे BFSI क्षेत्रासाठी पहिल्या डोमेन लार्ज लँग्वेज मॉडेलचं अनावरण करण्यात आलं असून याला सेसम असं नाव देण्यात आलेलं आहे. काय नाव देण्यात आलं? तर सेसम असं याला नाव देण्यात आलेलं आहे. व हे जे सेसम आहे याची निर्मिती सर्वम या AI द्वारे करण्यात आली आहे. या सेसमचा उद्देश काय आहे? तर क्रेडिट निर्णय घेणे आणि वैयक्तिकृत वित्तीय सेवा प्रदान करणे हा या सेसमचा उद्देश आहे. प्रश्न क्रमांक 7वा, अलीकडेच कोणत्या राज्यात कॅटफिशची एक नवीन प्रजाती शोधण्यात आली आहे? तर आता जी कॅटफिशची नवीन प्रजाती आहे ही अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये सापडलेली आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये कुठे? तर अरुणाचल प्रदेशातील ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यातील तिसा नदीची उपनदी तुंगस्ट्रीम येथे ही नवीन प्रजाती सापडली आहे. मित्रांनो, या नवीन प्रजातीला ग्लायप्टोथोरॅकस पुण्यव्रताई असं नाव देण्यात आलेलं आहे. याबरोबरच कॅटफिश विषयी हे सुद्धा लक्षात ठेवा, कॅटफिशच्या 2000 पेक्षा जास्त प्रजाती आहेत व हा मासा गोड्या पाण्यामध्ये सर्वाधिक आढळतो आणि ज्या कॅटफिशच्या प्रजाती आहेत या बहुतेक तर निशाचरच असतात. अरुणाचल प्रदेश विषयी हे सुद्धा लक्षात ठेवा, अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगर आहे. याची स्थापना 20 फेब्रुवारी 1987 रोजी करण्यात आली होती व स्थापनेनुसार हे भारतामधील 24वे राज्य आहे. सध्याचे राज्यपाल कोण आहेत? तर लेफ्टनंट जनरल कैवल्य त्रिविक्रम पार्निक हे या राज्याचे राज्यपाल आहेत. तर नामदफा नॅशनल पार्क व मोलिंग नॅशनल पार्क हे अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये स्थित आहेत. बरं, आता कमेंटमध्ये तुम्ही सांगा की अरुणाचल प्रदेश या राज्याला किती देशाच्या सीमा संलग्न आहेत? ठीक आहे. तर आता प्रश्न क्रमांक 8वा पहा, 7 मे रोजी BROने आपला कितवा स्थापना दिवस साजरा केला? तर 7 मे रोजी BROने आपला 65वा स्थापना दिवस साजरा केलेला आहे. हे BRO काय आहे? तर BRO म्हणजे बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन व याची स्थापना 7 मे 1960 रोजी करण्यात आली होती आणि BRO हे संरक्षण मंत्रालयाअंतर्गत कार्य करतं. याचं मुख्यालय कुठे आहे? तर नवी दिल्ली येथे याचं मुख्यालय आहे व सध्या याचे 28वे महासंचालक हे लेफ्टनंट जनरल रघु श्रीनिवास हे आहेत. बरं, BROचा उद्देश काय आहे? तर भारताच्या सशस्त्र दलांना आणि मित्र राष्ट्रांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे हा या BROचा उद्देश आहे. या ऑर्गनायझेशनचं ब्रीद वाक्य सुद्धा नोट करून घ्या. श्रमेण सर्वम साध्यम असे या ऑर्गनायझेशनचं ब्रीद वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 9वा, भारत आणि भूतान यांच्यातील 5वी संयुक्त सीमा शुल्क गट बैठक कोठे आयोजित करण्यात आली होती? तर भारत आणि भूतान यांच्यातील 5वी संयुक्त सीमा शुल्क गट बैठक ही लडाख या केंद्रशासित प्रदेशामध्ये आयोजित करण्यात आली होती. लडाखमध्ये कुठे? तर लडाखमधील लेह येथे 6 ते 7 मे रोजी ही बैठक पार पडलेली आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा,
दरवर्षी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस कधी साजरा केला जातो? तर आता हा जो राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस आहे हा दरवर्षी 11 मे रोजी साजरा केला जातो. बरं, हा दिवस 11 मे रोजीच का साजरा केला जातो? तर 11 मे 1998 रोजी देशाने पोखरणमध्ये अण्वस्त्रांची एक चाचणी घेतली होती. त्याच्या स्मरणार्थ हा दिवस 11 मे रोजी साजरा केला जातो. यावेळेसच्या या दिवसाची थीम काय आहे? तर फ्रॉम स्कूल टू स्टार्टअप्स इग्नायटिंग यंग माइंड्स टू इनोव्हेट अशी यावेळेसच्या या दिवसाची थीम आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या वेल्थिएस्ट सिटीज रिपोर्ट 2024 मध्ये मुंबईने कितवे स्थान पटकावले आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.